सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली जाते, मात्र अजूनही त्याच्यावरती निर्णय होत नाही। आज तुमचा कार्यक्रम होतो व्याख्यानाचा आणि कार्यक्रमाच्या बाहेरच फ्लेक्स लावण्यात आली आहे की मोदीजी आपण हेच करू शकणार, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार जो आहे तो मिळाला। मी काय करू दिलं? तुमची काय भूमिका आहे, काय मागणी आहे, पंतप्रधानांना काय आवाहन करणार? मी कोण आवाहन करणार पंतप्रधानांना? ते पंतप्रधान खूप मोठे आहेत, सावरकरांची व्यक्तिरेखा त्यांना वाटलं तर ते देतील। पण तुम्हाला वाटतं नाही, आता मला काही असं वाटत नाही। म्हणजे देतील असं वाटत नाही? मला देतील असंही वाटत नाही, नाही देतील असंही वाटत नाही, त्यांनी द्यावं असंही वाटत नाही। कारण माझे सावरकर ना हे विश्वरत्न आहेत, कशाला भारतासारख्या एका देशासाठी सीमित करून टाकायचे त्यांना? जगाला मार्गदर्शन करणारे विचार आहेत त्यांचे, विश्वरत्न आहेत ते। मी स्वातंत्र्यवीर सावरकरांची व्यक्तिरेखा साकारता किंवा लोकांपर्यंत त्यांचे विचार घेऊन जाता, पुरस्कारापुरतं त्यांना मर्यादित ठेवू नये असं तुम्हाला वाटतं? सगळ्याच्या पलीकडचे आहेत ते। मात्र मागणी केली जाते की भारतरत्न मागणी करणं वाईट नाही ना। एक भारतीय म्हणून मुसळे सरांना असं वाटणं की जे आपलं दैवत आहे त्यांना भारतरत्न का नाही, कोणाकोणाला दिलेलं आहे भारतरत्न, तर मग त्यांना का नाही असे त्यांनी प्रामाणिकपणे त्यांना वाटतं, त्यांच्या भावना आहेत त्या, ज्या भावना आमच्याही होत्या। पण आता मी सगळ्याच्या पलीकडे गेलोय। आता मला सावरकर भारतरत्न सगळ्याच्या फार पलीकडे गेलेत होते। आता त्यांचे विचार एवढे पुढे आहेत ना, एवढे पुढचे आहेत, एवढे विज्ञानवादी आहेत की सगळ्या जगाला मार्गदर्शक ठरतील असं आहे ते। पण ह्यांचं ते मनापासून प्रेम आहे, त्यांना वाटतंय। आणि हे मात्र खरं आहे की भारतरत्न दिलं तर ते फक्त मोदी गव्हर्नमेंट म्हणजे भाजप सरकारच देऊ शकेल। हे नंतर जर हे जे काय आले, जे कोण आहेत समोर, हे परदेशात जाऊन जे काय आपली बदनामी करतात, ही मंडळी तर आयुष्यात देऊ शकणार नाहीत, कारण ते तर माफीबीर म्हणून बोंबलत फिरत असतात। त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा करणं चुकीचं आहे। त्यामुळे ही पण अपेक्षा चुकीची नाही की भारतरत्न मिळाला तर तो फक्त मोदी सरकार किंवा भाजपचं सरकार, हिंदुत्ववादी सरकारच दिलं तर देऊ शकेल। पण माझं वैयक्तिक मत आहे की सगळ्याच्या पलीकडचे आहेत ते। मात्र आता जवळपास तिसऱ्या वेळा मोदी गव्हर्नमेंट आलेला आहे, काँग्रेसचे नेते असं टीका करतात की मग नाही, त्याच्याशी माझा संबंध नाही, मी नाही राजकारणी नाही आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।